नमस्ते, मी कल्पना उस्तुरे माझी कविता काव्ययोग काव्य संस्था आयोजित पुणे यात सादर करीत आहे। माझ्या कविताचं नाव स्वप्नातले पंख। हे प्रत्येक महिला वर्गासाठी की त्यांचे प्रत्येक बायकामध्ये काही ना काही स्किल असते, पण त्यांचे स्वप्न काही कारणाने अडखळून पडलेले असतात। त्यांचे आले गेले मित्र पण त्यांना कधी कधी साथ देत नाही, त्यांच्यासाठी कविता केलेली आहे। स्वप्नातले पंख। स्वप्नातले पंख खूप उंच उंच उडावे वाटते, स्वप्नातले पंख खूप उंच उंच उडावे वाटते, पण काय जिम्मेदारीचे ओझे खालीच खेचून घेते, जिम्मेदारीचे ओझे खालीच खेचून घेते। आपला साथीदार आपल्या स्वप्नांना उंच उडान देतो, आपला साथीदार आपल्या स्वप्नांना उंच उडान देतो। तोही कौटुंबिक गोष्ट आली की 2 पावले मागेच घेतो, तोही कौटुंबिक गोष्ट आली की 2 पावले मागेच घेतो। चला, आपणच जिम्मेदारी उचलली तर कोणाला काय बोलायचे, आपणच जिम्मेदारी उचलली तर कोणाला काय बोलायचे। आपल्या स्वप्नांना आकार द्यायचा असेल तर सर्व सोबतच घेऊन चालायचे। स्वप्नातले पंख खूप उंच उंच उडावे वाटते, स्वप्नातले पंख खूप उंच उंच उडावे वाटते, पण काय जिम्मेदारीचे ओझे खालीच खेचून घेते, जिम्मेदारीचे ओझे खालीच खेचून घेते। न कळत आपल्या आयुष्यात कोणीतरी येतं, न कळत आपल्या आयुष्यात कोणीतरी येतं, ते आपलं नसूनही आपलं आपलंसं वाटतं, आपलं नसूनही आपलं आपलंसं वाटतं। तेव्हाही मनात कुठेतरी हीच भीती वाटते, तेव्हाही मनात कुठेतरी हीच भीती वाटते की न कळत आपल्या चुकीमुळे सोडून तरी नाही देते। स्वप्नातले पंख खूप उंच उंच उडावे वाटते, स्वप्नातले पंख खूप उंच उंच उडावे वाटते, पण काय जिम्मेदारीचे ओझे खालीच खेचून घेते, जिम्मेदारीचे ओझे खालीच खेचून घेते। सगळ्यांची मन जपता जपता अर्ध आयुष्य गेलं, सगळ्यांची मन जपता जपता अर्ध आयुष्य गेलं। कधी घरी तर कधी बाहेर गेलं, कधी घरी तर कधी बाहेर गेलं। काय माहीत देव कधी आम्हालाही पाहिल, काय माहीत देव कधी आम्हालाही पाहिल। आपल्या स्वप्नातल्या स्वप्नांना उंच भरारी देईल, आपल्या स्वप्नातल्या स्वप्नाला उंच भरारी देईल। स्वप्नातले पंख खूप उंच उंच उडावे वाटते, स्वप्नातले पंख खूप उंच उंच उडावे वाटते, पण काय जिम्मेदारीचे ओझे खालीच खेचून घेते, पण काय जिम्मेदारीचे ओझे खालीच खेचून घेते। माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।